हाय, हॅलो, नमस्कार. मी नम्रता महाजन. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फिरायला नेणार आहे राणीच्या बागेत. तर मी जाऊन आले आणि मला असं वाटतंय की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना अशी सुंदरशी राणीची बाग दाखवावी, जेणेकरून तुम्हाला पण तिथे भेट द्यायची इच्छा होईल. तर याचं नाव आहे राणीची बाग आणि याला आता वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणूनही ओळखतात. तर हे उद्यान खूप जुनं आहे आणि 60 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेले आहे. याची स्थापना 1861 साली झाली. त्यावेळी इंग्लंडच्या सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून याला व्हिक्टोरिया गार्डन्स किंवा राणीची बाग असे संबोधले जाईल. नंतर याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई भोसले यांच्या सन्मानार्थ करण्यात आले. उद्यानात डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय, एक प्राणी संग्रहालय, तसेच इंग्लंडच्या राजा एडवर्ड यांचा पुतळा आहे. हे उद्यान 1862 साली सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. राणीच्या बागेत 800 पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती व 3000पेक्षा जास्त झाडे आहेत. त्यामुळे हे उद्यान निसर्गप्रेमी व छायाचित्रकार यांच्यासाठी विशेष आकर्षण आहे. आणि खरंच आपण तिथे कधीही न पाहिलेली झाडे आपल्याला बघायला मिळतील, आपल्या मुलांना दाखवायला मिळतील. तर या प्राणी संग्रहालयात सुमारे 330 प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात. यामध्ये पेंग्विन, मगर, बिबट्या, हत्ती, जिराफ व हरणे यांचा समावेश आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील पर्यटक येथे भेट देतात. राणीच्या बागेत 800 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, ज्यामुळे देशभरातून पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकार येथे आकर्षित होतात. या वनस्पती उद्यानात अशा अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत ज्या देशातील इतरत्र आढळत नाही. राणीच्या बागेत सुंदर वनस्पती उद्यान पाहण्यासाठी तुम्ही वेळ काढायलाच हवा. येथे तुम्हाला आपटा झाड, ब्राउनिया, कॉक्सिनिया, कॅनन बॉल ट्री यासारखी झाडे पाहायला मिळतात. त्यापैकी काजेपूट ऑइल ट्री हे झाड औषधी गुणधर्मांसाठी युक्त आहे. राणीच्या बागेत विशिष्ट जैववैविध्यामुळे येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. येथे तुम्ही पक्षी, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी पाहू शकता. 2016 मध्ये प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर प्राण्यांच्या राहणीमानाची सोय तसेच परिसराची स्वच्छता यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली. राणीच्या बागेत बिबटे, चिंपांझी, हत्ती, गोरिला, जिराफ आणि हरणे यासारखे प्राणी आहेत. याशिवाय येथे पेंग्विन सुद्धा आहेत, ज्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नियंत्रित तापमान असलेल्या स्वतंत्र बंदिस्त जागेत ठेवले जाते. सध्या प्राणी संग्रहालयात अनेक सरपटणारे प्राणी तसेच मोठ्या प्रमाणावर वटवाघुळे आढळतात. राणीच्या बागेत मोर, फ्लेमिंगो यासारख्या आकर्षक पक्ष्यांचाही समावेश आहे. तर राणीच्या बागेचा विस्तार अजूनही सुरू आहे. सध्या प्राणी संग्रहालयाच्या 3ऱ्या टप्प्यातील विस्ताराचे काम सुरू आहे. या टप्प्यात प्राणी संग्रहालयातील प्रजातींची संख्या आणि प्रकार वाढवले जाणार आहेत. राणीबाग मुंबई येथे प्राणी संग्रहालयात 3 नवीन विभाग तयार केले जात आहेत. आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन विभाग. या नवीन विभागात जॅग्वार, झेब्रा, हुलॉग, गिबन्स आणि चिता यासारख्या प्राण्यांना ठेवले जाणार आहे. प्राणी संग्रहालयातील नवे रहिवासी प्राणी आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडातून येणार आहेत. या विस्तारामध्ये सर्व जुन्या आणि नव्या प्राण्यांसाठी योग्य तापमान, निवासस्थान, आहार आणि देखभाल सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्य व कल्याणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. तर ही झाली उद्यानाविषयीची माहिती. तर आता बघूयात, आपल्याला एवढे तास इथे घालवायचे आहेत, तर इथे खाण्यापिण्याची काय सोय आहे. तर इथे तुम्ही बाहेरचं पण पार्सल घेऊन जाऊ शकता, आपला डब्बा घेऊन जाऊ शकता घरून. आणि जर तुम्हाला ते नसेल न्यायचं तर इथे छानसं कॅन्टीनसुद्धा आहे. तिथे सगळं मिळतं. आईस्क्रीम, तुम्हाला चायनीज खायचं असेल तर चायनीज, तर सगळं तिथे मिळतं. तर तुम्ही तिथे खाऊ शकता. आणि वॉशरूम वगैरे पण अतिशय स्वच्छ आणि छान मोठे मोठे वॉशरूम्स आहेत, तर त्याचंही टेन्शन नाही.
तसं तर पूर्ण उद्यानातच स्वच्छतेची खूप जास्त काळजी घेतली गेलेली आहे. मला फार आवडलं हे उद्यान. चला तर आपण आता उद्यानात फिरूयात. तर हे तुम्हाला इथे पाणी दिसतंय, तर हे हिप्पोपोटामससाठी केलं गेलेलं आहे. तर आम्ही गेलो तेव्हा आम्हाला दिसलं तर नाही, तो कुठेतरी आत होता. तर तुम्ही गेल्यावर प्रत्येक प्राणी दिसेलच असं नाही, पण बहुतेक प्राणी दिसतात फिरताना. आणि प्रत्येक ठिकाणी असले बोर्ड लावलेले आहेत की जिथे प्राण्यांची सगळी माहिती आहे. मॅप लावलेले आहेत, ॲरोज लावलेले आहेत की तुम्ही कन्फ्यूज नाही व्हाल कुठे जायचं आहे. तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ॲरोज दिलेले आहेत. तुम्ही बघताय किती सुंदर आहे. म्हणजे आपला दिवस कसा जातो हे आपल्याला कळतही नाही. आणि फक्त एवढंच आहे की भरपूर चालावं लागतं, तर ती कॅपॅसिटी तुम्हाला ठेवावी लागते. तर आपण आता बघतोय 12 शिंगा प्राणी. तर इथे 12 शिंगा प्राणी बघायला मिळेल. तर याला सांबर पण म्हणतात मराठीमध्ये. हे असे इथे मोकळ्यावर फिरताना दिसतात मस्तपैकी. कुठेही यांना डांबून ठेवलेलं नाही आहे. हे एक इथली खासियत आहे की तुम्हाला कोणताही प्राणी असा बांधून दिसणार नाही. ते आपले मोकळ्यात फिरत असतात. आणि जे प्राणी डेंजरस आहेत तर त्यांच्यासाठी एक मध्ये मोठी काच लावलेली आहे. त्यांची आणि आपल्यामध्ये एक मोठी काच असते किंवा मोठ्या मोठ्या जाळ्या तयार केले गेलेले आहेत. पण प्राण्यांना इथे छान वातावरण मिळतं. तर आपण पुढे जाऊयात. बघा मध्ये किती सुंदर गार्डन आहे. तुम्ही छान छान फोटोसुद्धा काढू शकता. तुम्ही इथे फोटो सेशनसाठी सुद्धा येऊ शकता. सतत झाडांना पाणी घालणं चालू आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यात देखील खूप छान थंडावा असतो इथे. आता आपण इथे सांबर अजून जवळून बघूयात. बघा इथे पण छान सांबार फिरतात. खूप मजा येते. लहान मुलांना तर खूप मजा येते बघायला, कारण अवनीने इतक्या जवळून कधीच नव्हते प्राणी बघितलेले. तर आता आपण पुढे जाऊयात. तर पुढे आता आपण जातोय पेंग्विन बघायला, ज्याच्यासाठी अवनी खूप जास्त एक्सायटेड होती. आणि तिने जेव्हापासून ऐकलं की राणीच्या बागेत पेंग्विन बघायला मिळणार, तेव्हापासून तिने हट्ट धरलेला की मला राणीच्या बागेत जायचंच. तर आता आपण बघूयात, मस्त मस्त पेंग्विन बघूयात. तर इथे बाहेर छान असे कारंजे आहेत. इथे पण आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि छान छान फोटोज काढलेत. तर चला आता आपण आज जाऊयात पेंग्विन बघायला. हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष असं या इमारतीचं नाव आहे. तर आपण आता आज जातोय पेंग्विन बघायला. वाव, बघा इथे एंट्री किती सुंदर आहे. आणि हा जो दरवाजा दिसतोय इथे फूड कोर्ट आहे, खूप मोठं आहे आतून. तर आपण पहिले पेंग्विन बघूयात आणि नंतर मी तुम्हाला फूड कोर्ट दाखवते. तर इथे आतमध्ये वातावरण पण एकदम थंड आहे. आणि पेंग्विनसाठी तर त्यांना जेवढं तापमान लागतं तेवढं थंड तापमान आतमध्ये तयार केलं गेलेलं आहे. तो बघा एक छोटासा पेंग्विन दिसतोय. आपण पुढे जाऊयात. पुढे बरेच पेंग्विन दिसतील. आणि ते पेंग्विन ना इतक्या लवकर हलत नाहीत. मला तर पहिल्यांदा असं वाटलं की म्हणजे हे खरे आहेत की खोटे आहेत. तर मी पहिले प्रश्न विचारला, हे खोटे आहेत का? पण नंतर मग थोड्या वेळ थांबल्यावर कळलं की हे खरे आहेत. ते नंतर हलायला लागलेत. बघा इतके स्टॅच्यूसारखे उभे आहेत की असं वाटेल की स्टॅच्यूच आहेत. तो बघा, तो एक हलतोय. तर हे असं मोठं पेंग्विन हाऊस आहे.
तर तुम्ही नक्की इथे लहान मुलांना घेऊन या पेंग्विन्स बघायला, जे इतरत्र बघायला मिळत नाही, जे ते आपल्याला इथे लाईव्ह बघायला मिळणार आहे. तर हे एवढ्या फास्ट पण चालत नाही, मी इथे व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला फास्ट चालताना दिसत आहेत, पण ते अगदी स्लो चालतात. तर आता आपण पुढे बघूयात कॅन्टीन. तर इथे झूची एक्झिट होते आणि इथून चालू होतं कॅन्टीन. हे असं मोठं असं कॅन्टीन आहे. तर आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो आणि तिथे छान अशी चटपटीत मसालेदार चिंच विकायला होती, बोरं होते, आवळे होते. तर त्यापैकी आम्ही चिंच घेतली, त्याचा फोटो मी टाकला आहे. आणि आम्ही पुढे निघालो पक्षी बघायला. तर इथे आहे पक्ष्यांचं नंदनवन. तर इथे इतके सुरेख पक्षी आहे आणि खूप व्हिडिओ मी त्याचे घेतलेले आहेत आणि तुम्हाला बघायला मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर त्याची लिंक मी खाली देते, याच व्हिडिओच्या खाली त्याची लिंक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्की राणीची बाग बघायला जा. थँक्यू.